कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी नोटरी पद्धतीने खरेदी विक्री झालेल्या घरांचा मालमत्ता कर नाव हस्तांतरणाचा जनहिताचा विषय महासभेत उपस्थित केला। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। शहरातील अनेक चाळी, जुन्या वस्त्या आणि रहिवासी भागांमध्ये घरे नोटरी पद्धतीने खरेदी विक्री करण्यात आली आहेत। मात्र या घरांच्या मालमत्ता कराच्या नोंदी जुन्या मालकांच्या नावावरच कायम असल्याने नवीन मालकांना अनेक शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता। प्रत्यक्षात घराचा ताबा आणि मालकी नवीन व्यक्तीकडे असली तरी करपावती जुन्या मालकाच्या नावावर असल्याने नागरिक वर्षानुवर्ष त्रस्त होते। ही समस्या लक्षात घेऊन नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महासभेत जुन्या करदात्याच्या नावावरून नवीन करदात्याच्या नावावर मालमत्ता कर हस्तांतरण करण्यास परवानगी देण्याची मागणी केली। या निर्णयामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेची नोंद अधिकृतपणे स्वतःच्या नावावर करता येणार आहे। तसेच विविध शासकीय प्रक्रिया आणि कागदपत्रांच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणीही दूर होणार आहेत। यासोबतच या निर्णयाचा फायदा महापालिकेलाही होणार आहे। प्रत्यक्ष मालकांची माहिती उपलब्ध झाल्यामुळे कर विभागाला थकबाकी वसुली अधिक प्रभावीपणे करता येईल। महसूल व्यवस्थेमध्ये पारदर्शकता वाढेल आणि महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होणार आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, कल्याण डोंबिवली।